आणि आपल्या वेगानं हा गोलंदाज ओळखला जातो. याच क्रीडांगणामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील या गोलंदाजाची चर्चा फार रंगताना पाहायला मिळाली आणि तो सध्या दाखल झाला. रत्नदीप चौधरीला आपण पाहत्या. पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धांमध्ये या खेळाडूंना बऱ्याच वेळा अनेक संघांकडून मागणी केली जाते, पण तो आज उपलब्ध राहिला तो बामणडोंगरी संघासाठी आणि चांगला परफॉर्मन्स दिला त्यानं पहिल्या मॅचमध्ये. पण जेव्हा ॲज अ आयकॉन तुम्ही खेळता, तुम्हाला निवडण्यात आलेल्या संघाला तुमच्याकडून फार अपेक्षा असतात आणि आज त्या अपेक्षा पूर्ण करताना पहिल्या मॅचमध्ये रत्नदीप पाहायला मिळाल्या. परंतु सध्या महत्त्वाची मॅच आहे. एकीकडे बामणडोंगरी, दुसरीकडे चॅलेंजर चिर्ले. सार्थक घरत आणि त्याच्या सोबतीला आकाश पाटील. स्ट्राईक एंडवरती आकाश पाटील आहे. विंदणेचं नाव क्रिकेटच्या अगदी पटलावरती ज्यानं उमटवलं आणि सध्या विंदणेचं क्रिकेट आकाश पाटीलच्या नावाने ओळखलं जातं. अनेक लॉट्समध्ये आपण पाहतो विंदणे संघ असेल का पुढे आकाश पाटील लिहिलं जातं. ही ओळख आहे आकाशची आणि तो दाखल झालाय. समोर रत्नदीप चौधरी पहिला बॉल घेऊन तयार आहे. मजा येईल या मॅचला. नॉन स्ट्राईक एंडवरती सार्थक. पहिला बॉल रत्नदीपचा आकाशच्या समोर. ओ पहिला बॉल तेच तर्रार. लाईन चांगली आहे आणि याच गोलंदाजीसाठी रत्नदीप ओळखले जात आहेत. आपली उत्तम कामगिरी करणं हे सातत्यानं त्यांचं ध्येय राहिलंय. आज चांगली गोलंदाजी ते करतायत. पावसाळी रब्बर बॉल ज्या खेळपट्टीवरती एका ओव्हरमध्ये 43 देखील आपण पाहिल्या, त्याच खेळपट्टीवरती आज सुक्या खेळपट्टीवरती रत्नदीपनं प्रभाव चांगलाच टाकला. खांद्याचा पूर्ण तो वापर करतो. आणखीन वेगानं कशी बॉलिंग करता येईल याच्याकडे त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट आला. आकाश तयार आहे. मागच्या मॅचमध्ये आकाश पाटील सुपर खेळला. चांगली बॅटिंग त्याने केली. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील पहिल्या मॅचमध्ये आकाशनं पटकावला. सध्या चॅलेंजर चिर्लेचे पाठीराखेच म्हणत असतील ही मॅच आकाशच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होऊ द्या, कारण धावांची गरज राहील. कारण प्रतिस्पर्धी संघाकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यांच्याकडे 4-5 मुख्य फलंदाज आहेत जे नेहमीच आक्रमकतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे कमीत कमी 4 ओव्हरमध्ये 60-65 तर काढाव्याच लागतील. सार्थक घरत तयार. रत्नदीपच्या विरोधात सार्थकसाठी हा पहिला बॉल टाकण्यात आला. ऑफस्टम्पच्या बाहेर चालला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सध्या धावफलकावरती आपण धावा पाहत आहे 2 धावा. रत्नदीप चौधरीचं हे षटक आहे. आपल्या वेगानं ओळखला जाणारा रत्नदीप आज त्याचं नियंत्रण पाहायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. रत्नदीपचा पुढचा बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर. आणखीन एक डॉट बॉल. रन्सच दिल्या नाहीयेत आज रत्नदीपनं. अगदी कंजूसभरी गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आणि त्याची खासियत आहे. गोलंदाजी करायची, विकेट घ्यायच्या, डॉट बॉल काढायचे, हे नेहमीच त्याचं उत्तर राहिलंय फलंदाजांसाठी. धावफलकावरती रन्स थांबून राहिल्यात. अवघ्या 2च धावा. धावांसाठी धडपड सुरू आहे सार्थक घरत आणि आकाश पाटीलची देखील. तेच तर्रार बॉल. वेगवान बॉल. आणखीन एक चांगला बॉल. गुड लाईन स्पॉटवरून टेक ऑफ झाला. लाईन चांगली आहे आणि अशी गोलंदाजी पावसाळी रब्बर बॉलमध्ये जर एखादा गोलंदाज करत असेल तर त्याची कौशल्य क्षमता किती आहे याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतं. हीच खासियत राहिले युवा जिगरबाज खेळाडू आणि आपल्या वेगासाठी ओळखला जाणारा रत्नदीप या मॅचमध्ये देखील सध्या चांगल्याच रंगात पाहायला मिळाल्या. सार्थक घरातला त्यानं थांबवलं. डॉट बॉलचं प्रमाण वाढलं. आतापर्यंत 3 डॉट बॉल आले, 1 सिंगल 1 वाईड. टोटल 2च धावा आल्यात. यॉर्कर बॉल. परफेक्ट यॉर्कर. 1 रन्स घेण्याचा प्रयत्न. सध्या आकाश स्ट्राईक सोडेल का, पण तो क्षेत्ररक्षक आदित्य पोहोचला. अवघी 1च धाव. या ओव्हरनंतर आपण उद्या कुठले संघ खेळणार आहेत, कोण आयकॉन असतील, ही खेळाडूंपर्यंत माहिती देणार आहोत. उद्याचा दिवस प्रेक्षक विसरणार नाही आहेत. उद्या या स्पर्धेतील सर्वाधिक मोठमोठे आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहता येतील. नामांकित खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे आज प्रेक्षकांची चांगली साथ आहे. याहीपेक्षा उद्याच्या दिवसामध्ये आणखीन प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. अनेक प्रेक्षक 24च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. लाईव्ह वरती जोडलेत. आकाशसाठी हा बॉल ऑन साईडला मारला. लॉंगॉनला इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आर्यनला आपण पाहिलं त्या ठिकाणी. 1 सिंगल मिळेल. पहिलं षटक जिंकलं. अर्थातच गोलंदाज रत्नदीप चौधरीने अवघ्या धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा. लाजवाब बॉलिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 4 धावा. उद्या मयूर स्मृती गावठाण स्पर्धेची 3रा दिवस आहे आणि पहिली मॅच धारावे विपक्ष वरद स्पोर्ट्स दिगोडे. धारावे संघाकडून आपण मयूर वाघमारे आणि त्याच्या सोबतीला
पवन केने आयकॉन पाहणार आहोत. त्याचबरोबर वरद स्पोर्ट्स दिगोडे विश्वजित ठाकूर यांचा संघ आहे. आकाश जहांगीर आणि विवेक शेलार हे खेळाडू तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. दुसरी मॅच टाकीगाव आणि बामणडोंगरी. टाकीगाव टीम मध्ये करण मडवी आणि शुभम पाटील चिर्लेचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. बामणडोंगरी संघ देखील खेळणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. ऋतिक पाटील हा आयकॉन एक खेळाडू त्यांनी नाव दिलं. परंतु तिसरी मॅच मोठी जुई आणि भूमी 11 मांडा केतन मात्रे मोठी जुई संघाकडून खेळणार आहेत आणि अनिकेत मोकल साई गावचे खेळाडू तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. साईद शेख अँड अयुब शेख भूमी 11 मांडा टीम कडून खेळणार आहेत. गावदेवी बेलवली आणि चौथी मॅच त्यांच्या विरोधात वशा 11 विंदणे. बेलवली टीम कडून प्रफुल्ल पाटील चॅम्बो खेळताना पाहायला मिळेल आयकॉन आणि विंदणे टीम कडून सूरज पाटील वाघिवलीवाडा. उद्या भारताचा सर्वाधिक बाईक जिंकणारा बायकर मॅन केतन मात्रे येईल, पवन केने येईल, अयुब शेख येतील. अनेक नामांकित खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. ओ आकाशचा फटका बॅटची एज मागे चाललाय. नशीब बलवत्तर म्हणूया आकाशचं की विकेट किपर पर्यंत पोहोचला नव्हता बॉल. इथे रन्स मिळेल एक सिंगल. चांगली माहिती दिली आम्हाला संचित यांनी की उद्या उत्तमरित्या स्पर्धा पाहायला मिळेल प्रेक्षकांना. उद्या नामांकित खेळाडू येतील. ॲज अ आयकॉन प्रत्येक टीम मध्ये 2-2 आयकॉन खेळाडू आहेत. त्यामुळे साऱ्यांना सोड राहील उद्याच्या दिवसाची देखील या स्पर्धेची. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत स्पर्धा आपण खेळतो. आज देखील आयकॉन आहेत 2-2 आयकॉन ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. पण तो आज अंडर-25 ची स्पर्धा. काल आपण तालुक्याच्या खेळाडूंना पाहिलं. फार मोठी कामगिरी मयूर स्मृती गावठाणची पाहायला मिळते. नामांकित स्पर्धा सार्थकसाठी हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन. स्कोर बोर्डवरती बाउंड्री नाहीये त्यामुळे धावांची गती मंद मंद अगदी संथ गतीने एक धावेनं वाटचाल. 6 धावा धावफलकावरती. पुढच्या मॅचमध्ये सचिन स्मृती जासई त्यांच्या टीममध्ये करण मडवी गावठाणचा खेळाडू आपण पाहिला. 80हून अधिक धावा 2 मॅचमध्ये करणच्या बॅटमधून आल्यात. आणि हा दुसरा आयकॉन खेळाडू चैतन्य त्याच्या बॅटिंगची गरज सध्या तरी लागली नाहीये जासई संघाला. परंतु पुढची मॅच समोरच्या दिशेने मारलाय. सार्थक गरजचा फटका वाईड इश लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेने पाठवलाय. आदित्य पाटीलच्या विरोधात हा षटकार. त्या गाण्याचं गुपित काही केलेलं नाही परंतु तिकडे डीजे मास्टर आणि खेळाडू सारेच खुश आहेत. सध्या सार्थक बॅटिंग करतो आणि त्याच्या बॅटमधून आलाय तडाखेबाज षटकार. 6 रन्सनं स्कोरबोर्डवरती 12 धावा. सार्थक आक्रमक खेळाडू आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. माणसाची उंची शरीरापेक्षा कर्तृत्वानं मोठी राहते आणि कर्तृत्व तुम्हाला नेहमीच तुमचं झळकावं लागतं. या मॅचमध्ये ती गरज आहे. सोडून दिला बॉल. विकेट किपर थोडासा प्रयत्न करतायत आतमध्ये वळवण्याचा परंतु बाहेरच चाललाय बॉल सांगत असताना अंपायर्स. आणखीन एक एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावांची गती 13 वरती पोहोचली. महत्वाची मॅच आहे. सार्थकला चांगलंच ठाऊक असणार आहे या मॅचमध्ये धावा काढाव्या लागतील. समोर बामणडोंगरीचे खेळाडू आहेत. आयकॉन त्यांच्या टीममध्ये चांगली आहेत त्यामुळे कमीत कमी 60-65 ची आपण चर्चा केली. आकाश पाटील या मॅचमध्ये त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्यात चिर्लेच्या पाठीराख्याने. पाहूया किती धावांचा प्रवास राहील. आदित्य पाटील तयार. आदित्य पाटीलचा बॉल समोरच्या दिशेने आलाय. कॉम्बॉक्सच्या वरून लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे सार्थक गरत रंगात आलाय परत. त्याच्या बॅटमधून षटकार कडक. आदित्य पाटीलच्या विरोधात समोर मारले 2 षटकार. चांगली बॅटिंग सार्थक गरजची. रब्बर बॉलची स्पर्धा आहे आणि स्लॉटमध्ये बॉल तुम्ही देणार तर ते बॅट्समनसाठी फायद्याचं राहील. सध्या दोन्ही बॉल स्लॉटमध्येच पडले आणि सार्थकनं त्यांना थेट बाउंड लाईनच्या पलीकडे पाठवल्या. धावफलकावरती धावांची गती वाढताना पाहायला मिळते. 19 धावा. मगाशी पहिल्या ओव्हरमध्ये रत्नदीपनं अवघ्या 4च धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 आल्यात. लगातार 2 षटकार आलेत का? लगातार आणखीन एक येईल का? तिसरा षटकार पाहायला मिळेल का आदित्यच्या विरोधात? सार्थक तयार आहे. ओ ही खासियत आहे. मगाशी समोर पडले बॉल आता लाईन मागे खेचली आदित्य पाटीलनं सार्थकच्या विरोधात. या टप्प्यावरती नेहमी आदित्य पाटीलची गोलंदाजी पाहायला मिळते. या खेळाडूनं अनेक स्पर्धा पाहिल्यात, अनेक स्पर्धा खेळल्यात, गाजवल्यात, अनेक वेळा रायगडचं प्रतिनिधित्व देखील केलंय गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमधून.
आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत आज बामणडोंगरी संघाला. 2 बॉल थोडेसे चुकीचे राहिले परंतु वापसी केले आदित्य पाटीलनं. सार्थक गरजच्या विरोधात तयार. पुढचा बॉल आडव्या बॅटनं शॉर्ट पिच बॉल. आता लाईन जास्तच मागे राहिली. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे टाळ्यांचा गजर करत सार्थक गरजनं ठोकलाय तिसरा षटकार. सध्या बॅटिंगची मजा घेत आहेत प्रेक्षक देखील सार्थक गरजच्या. 25 रन्स 25 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. सुरुवात फक्त 4 रन्सनं झाली. 6 बॉलमध्ये फक्त 4च बनल्या. असं वाटलं की या मॅचमध्ये देखील रन्स कमी राहतील की काय, परंतु सार्थक आहे. आपल्या मेहनतीनं नेहमीच ओळखला जाणारा सार्थक गरज 3 षटकार त्यानं आदित्य पाटीलच्या विरोधात मारलेत. पुढचा बॉल यावेळीचा बॉल. कधी कधी मोठ्या खेळाडूंना देखील दबाव स्वीकारावा लागतो, तेच पाहायला मिळाले या बॉलवरती. 3 षटकार व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 26. 26 धावा विदाऊट विकेट लॉस. पार्टनरशिप आता चांगलीच पुढे चालली आहे. 26 धावा. आकाश पाटील देखील दाद देताना पाहायला मिळाला सार्थकच्या फटक्यांची. चांगले फटके त्यानं खेळले. 3 षटकार मारलेत परंतु अद्याप काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. आय थिंक शेवटचा बॉल राहिला परंतु लांबलचक षटक राहिले आदित्य पाटीलचं. 26 रन्स बनल्या. यावेळीचा फटका ऑलॉंग द कार्पेट ऑन साइडला चाललाय. क्षेत्ररक्षक क्रिश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगल मिळाली जाईल. स्ट्राईक वरती राहील सार्थक गरज. 12 बॉलचा खेळ संपलाय. चॅलेंजर चिरले टीम बिनबाद 27 धावा. क्रीडांगणामध्ये आपण आय थिंक एप्रिल महिन्यामध्ये ओमकार एंटरप्राइजेस पुरस्कृत स्पर्धा पाहिली. तिथे देखील संचित यांचं योगदान पाहायला मिळालं आणि नेहमी खेळाडूंना शिस्त लावण्याचं काम संचित सध्या करताना पाहायला मिळालं. दिलेल्याच बॉलनं तुम्ही खेळा, आम्ही देऊ त्याच बॉलनं तुम्हाला खेळायचं आहे. वेळेची मर्यादा, वेळेवरती उपस्थित राहिला नाही तर पॅनल्टी दिली जाते. अनेक वेळा आम्ही संचितच्या माध्यमातून हे नियम पाहिलेत. नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील. सध्या पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा. चांगलं सर्व खेळाडूंनी योगदान दिले. या स्पर्धेला वेळेवरती आले खेळाडू देखील. आणि सध्या आपण सेकंड लास्ट मॅच पाहता. अगदी घड्याळामध्ये 3:30 देखील संचित वाजले नाही आहेत. वेळेची मर्यादा कशी असावी स्पर्धेला याचं उदाहरण पाहू शकता तुम्ही. मयूर स्मृती गावठाण संचितला आपण याचं श्रेय देऊया. वेळेचं वेळेवरती आला संचित. त्याने अगोदर सांगितलं सर्व संघ वेळेवरती येतील आज आणि ते खरोखर झालं देखील. वेळेवरती झाले खेळाडू. यावेळीचा बॉल जीतचा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अखूट टप्प्याचा बॉल होता. जीत मागच्या आठवड्यामध्ये आय थिंक जासईच्या स्पर्धेमध्ये बामणडोंगरी संघ रनर अप राहिला. जीत खोत बेस्ट बॉलरच्या लिस्टमध्ये ते नाव पाहायला मिळालं जासईच्या स्पर्धेमध्ये. आणि सध्या जीत खोत बॉलिंग करतायत. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो जीत. बामणडोंगरीकडे फास्टर गोलंदाजीचं जणू काही अस्त्रच आहे आणि ते अस्त्र सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय जीतला. जीतचा बॉल फटका फसलाय. कॅचची संधी. शॉर्ट चान्स. थोडासा पुढे पडला. बाल बचावलेत आकाश. परंतु हवी तशी बॅटिंग या मॅचमध्ये. स्ट्राईक देखील पाहायला गेला तर आकाशकडे जवळजवळ 5 बॉल तो खेळला. 4 सिंगल आल्यात. 1 डॉट बॉल. मग अशी स्ट्राईक रेट त्याचा 370चा राहिला. 10 बॉलमध्ये आकाशनं तब्बल 37 धावा काढल्या. पण या मॅचमध्ये तो 5 बॉल खेळलाय. 4 धावा. सध्या तो दबाव दूर करतायत सार्थक गरज. मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी 3 षटकार मारले. जीतच्या विरोधात कसे खेळतील. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय. गॅपमध्ये चाललाय. चेस मोठी आहे. रत्नदीपला अडवणं कठीण बनलंय. बॉल चाललाय सीमा पार. सार्थक गरजच्या बॅटमधून चौकार. चार धावा मिळाल्या आणि 4 धावेने धावफलकावरती 34 लागल्यात. सार्थकचं सध्या चांगलं योगदान या मॅचमध्ये. 34 धावा. आडव्या बॅटनं टॅप करण्याचा प्रयत्न. चांगलं ओळखलं गोलंदाज जीत खोतनं आपल्यालाच धावावं लागणार या बॉलवरती. अन्यथा 2 धावा मिळू शकतात परंतु एकच धाव या बॉलवरती. चांगलं योगदान देताना या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज जीत खोत चौकार आल्यानंतर लगेच वापसी केले. धावफलकावरती 35 धावा. 36 धावा झाल्यात. माफी असावी 35 रन्स. शेवटच्या अद्याप या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 8 बॉलमध्ये किती धावा बनतायत हे पाहण्यासारखं राहील पवन. कारण 50च्या पुढे तर जावंच लागणार आहे.
सोपं नाहीये 50च्या आतमध्ये बामण डोंगरीला अडवणं, त्यामुळे त्यांच्यासाठी 50च्या पुढे धावा काढाव्या लागतील आकाशला. आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं आकाश पाटीलच्या बॅट मधून संघर्षमय षटकार. पुढे जाईल. धावांची गती 41 वरती पोहोचली. शेवटचा बॉल शिल्लक आहे जीतच्या विरोधात. आकाशचं आक्रमण करण्याचा प्रयत्न. लेग बाईटचा कदाचित इशारा होईल तेच पंच सांगत असताना एक सिंगल मिळेल. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलच्या अखेरीस चॅलेंजर चिरले टीम बिनबाद 42 धावा. मयूर स्मृती गावठाणची स्पर्धा संचित आपण पाहत्या. याच नावाने आपण स्पर्धा खेळतो त्यामुळे हा देखील आपण उल्लेख करूया. आज मयूर या नावाने आपण स्पर्धा खेळताय. आज मयूर दादांचा वाढदिवस देखील, परंतु आज मयूर दादा आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या आठवणीला उजाला देत असताना मयूर स्मृती गावठाण आयोजित ही स्पर्धा आपण खेळतोय. नेहमीच शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आणि नेहमीच बऱ्याचशा मित्रांचा अगदी राजा दोस्त म्हणून ओळखला जाणारा मयूर आज आपल्यामध्ये नाही आहे. अकस्मित त्याचं निघून जाणं आणि गावठाण गावचा लाडका भाचा याच्या आठवणीला उजाला देत असताना ही स्पर्धा आपण पाहता. मयूर स्मृती गावठाण 1-2 नव्हे तर टोटल 5 दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धा क्वचितच पवन 5 दिवसाच्या पाहायला मिळतात, त्यामध्ये या स्पर्धेचा आपण उल्लेख करतो. मयूर स्मृती गावठाण 5 दिवस खेळली जाणारी ही स्पर्धा. शेवटचं षटक आहे. क्रिश दाखल झाला. क्रिसचा पहिला बॉल, त्याला हेलिकॉप्टर लुक दिलाय, खोदून काढलाय आकाशनं, बॉलला पाठवलंय बाउंड लाईनच्या पलीकडे. षटकार. मिळाले आणि 6 धावेनं धाव फलकावरती 48 धावा. आकाश शेवटपर्यंत राहिला तर तो धावांच्या गतीचा वेग मोठा करेल आणि हे चांगलं ठाऊक आहे साऱ्यांनाच. आकाशचा ताबडतोबपणा, आकाशची आक्रमकता, त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच, त्याची सकारात्मकता ही नेहमीच भारावणारी राहते आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. 48. ओ इथे फटका फसलाय परंतु खेळाडूपासून दूर आहे बॉल. एक सिंगल, एकच धाव बॅकअप. चान्स, चांगली फिल्डिंग क्रिसची, अन्यथा आकाशला स्ट्राईक सहज मिळाली असती. 1 धाव मिळालेल्या बॉलवरती. संघाची धावसंख्या 49. आज उल्लेख केला की 50च्या पुढे धावा तुम्हाला 4 ओव्हरमध्ये बनवाव्याच लागतील. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या. असं वाटलं की 50 पर्यंत आता पोहोचतायत की नाहीये, परंतु आकाश सार्थक यांनी मध्ये मारलेले ते चांगले स्ट्रोक त्याच्या जोरावरती सध्या 49 तर बनल्यात. अद्याप 4 बॉलचा खेळ राहिला. शेवटच्या 4 बॉलमध्ये कितीपर्यंत धावा जातील. बॅटची एज कट लागले. फर्स्ट स्लिपला चाललाय बॉल. लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल या बॉलवरती. एकेरीनं चॅलेंजर चिरले 50 वरती पोहोचला. 50 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु पाठीराख्यांना हीच अपेक्षा असणार आहे आकाशच्या बॅटमधून षटकार किती येतील आता 3 बॉलमधून. परंतु क्रिश आहे, विकेटसाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. 3 बॉलचा खेळ राहिला. चांगला बॉल खोलात टाकला, परंतु लाईन थोडीशी बिघडली. लेग स्टंपच्या बाहेर चालला. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स ऍड केली जाईल. 51. 51 धावा. लाईन नियंत्रण फार महत्वाचं. लाईन चुकली तर बॅटिंग करणाऱ्या संघाला फायदा मिळतो. लाईन पकडली मगाशी रत्नदीप चौधरीनं. 6 बॉल अगदी योग्य लाईन वरती टाकताना तो पाहायला मिळाला. सर्वाधिक कमी धावा देणारा गोलंदाज राहिलाय आजच्या दिवसामध्ये. त्याच्यानंतर संयमचं नाव देखील आपण घेऊया. समोरच्या दिशेनं ना फ्रंट फूट ना बॅक फूट, खडे खडे स्ट्रोक, स्टेट ड्राईव्ह, स्टेट हिट, सीमा पार. षटकार. त्या धावांची गरज आहे आणि आकाश पाटील त्या धावा जमा करतोय. चांगले फटके त्याने खेळलेत. क्रिसच्या विरुद्ध षटकार मारला. आणखीन एक उंच गेलाय. लांबी किती जाईल? आकाशाला गवसणी घालणाराच फटका आणि तो देखील लांब चाललाय. डीप मिड विकेट, सीमा पार. लगातार दुसरा षटकार. रन्स. 29 वरती आकाश बॅटिंग करतोय. 63 धावा धाव फलकावरती.
आणखीन एक शॉर्ट पिच बॉल आडव्या बाटनं हुक करण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिड विकेटला पोहोचलेत खेळाडू. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना आकाश पाटील होईल धावबाद. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या अखेरीस चॅलेंजर चिर्ले टीमने धावा जमा केल्यात 64 धावा. आणि हा सामना जिंकण्यासाठी आता बामणडोंगरी संघाला 24 बॉल मध्ये 65 जमा कराव्या लागतील. 24 बॉल 65 धावा. मजा येईल मॅचला. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत पावसाळी रब्बर बॉलचा 5 दिवसांचा थरार आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण प्रवेश केलाय आणि अद्याप एक सामना याच्यानंतरचा बॅलन्स आहे. परंतु या मॅचला जिंकण्यासाठी काढाव्या लागणार आहेत अर्थातच 65 धावेचा पाठलाग. आणि तत्पूर्वी जाऊया, एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. इनिंग ब्रेक मध्ये ऐकूया एक छोटस संगीत. चला, सलामीचे बॅट्समन दाखल करा मैदानाच्या आतमध्ये. बामणडोंगरी टीम येणाऱ्या 24 बॉल मध्ये 65 धावा बनवायच्या आहेत. सध्या आपण मयूर स्मृती गावठाणी स्पर्धा पाहतो. इंटरनॅशनल मॅचचा विचार केला तर टेस्ट मॅच देखील सुरू आहे, भारत आणि अफगाणिस्तान. भारतानं अगदी 300 धावांनी सामना जिंकला. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे आदित्य पाटील या दहीसरचा खेळाडू आपण आज आयकॉन पाहत आहे आदित्य पाटीलला, आणि त्याच्या सोबतीला आर्यन नाईक दाखल होताना पाहायला मिळतं. चला, मॅचला आपण सुरुवात करतोय. सध्या टीम हडल सुरू आहे आणि हीच प्लॅनिंग असणार आहे. 4 ओव्हरमध्ये 65 सुरुवातीला विकेट्स काढाव्या लागतील. आज आयकॉन रोहित गरत बॉलिंग करणार आहे पहिल्या ओव्हरमध्ये, आणि पहिल्या सुरुवातीला विकेट पडल्या तर दबाव वाढेल. पण समोर आहे आर्यन नाईक, ज्यानं मागच्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली.
आणि त्याच्या सोबतीला दाखल झाला आदित्य पाटील दहिसरचा खेळाडू आयकॉन तो खेळतो. 4 ओव्हर 65चा पाठलाग. आकाश पाटीलनं धावा बनवून दिल्या. सार्थकनं देखील चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये देखील विकेट मिळाली नाहीये, परंतु शेवटच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. 23 बॉलपर्यंत विकेट नव्हती. मोठी पार्टनरशिप बनताना आपण पाहिली 64 धावांची आणि 65चा आता पाठलाग करायचा आहे. आर्यन नाईक ISPL देखील हा खेळाडू खेळताना आपण पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेटची मोठी स्पर्धा. चला रोहित गरत येताना पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. पहिले षटक आहे. गेम इज ऑन. पहिला बॉल रोहित गरजच्या विरोधात आर्यन नाईक. 4 ओव्हर 65 धावांचा पाठलाग. चिरले चॅलेंजर्स आणि बामण डोंगरीच्या विरोधात ही मॅच. पहिला बॉल लेग स्टंपच्या बराचसा बाहेर चालला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राने केले रोहितनं सुरुवात. मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग रोहितनं केली. मुख्य विकेट परेश ठाकूरची त्यानं जेव्हा काढली तेव्हा संघातील सारेच खेळाडू खुश पाहायला मिळाले, कारण परेशचा फॉर्म मागील 2 दिवसा अगोदरचाच भन्नाट होता. 200हून अधिक धावा त्यानं जासईच्या मैदानामध्ये काढल्या होत्या. त्याची विकेट रोहितने घेतली. हो, समोरच्या दिशेनं फटका इथे फसलाय. जरूर क्षेत्ररक्षक आहे तैनात. कॅच ड्रॉप. बॉल सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 6. धावफलकावरती रन्स पाहायला मिळतील. एका बॉलच्या अखेरीस 7 धावा. रोहितच्या विरोधात षटकार आर्यन नाईकचा. एक खासियत राहिली आर्यनची देखील. चांगल्या बॅटिंगसाठी तो ओळखला जातो. आडव्या बॅटनं शॉर्ट पिच बॉल. गॅप मिळाला मोठा. नाही राहिला धावसंख्येचा तोटा. एका टप्प्यानं बॉलनं ओलांडली सीमारेषा. 4 रन. दोन बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 11 धावा जोडल्यात. पहिला वाईट, त्याच्यानंतर षटकार, चौकार, 2 बाउंड्री स्ट्रोक. चांगली स्टार्ट म्हणूया. सुरुवातच दमदार केले आर्यननं, परंतु शेवट कसा राहील अद्याप 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल. थोडासा नाराज राहिला आर्यन. शॉर्ट पिच बॉल होता. चान्स या बॉलवरती देखील मिळाला असता, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलची गती आणि त्याच्यानंतर टेक ऑफ लाईन चांगली राहिली आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. रोहित गरजचं षटक आपण पाहता. आज आयकॉन तो कळतो चिरले संघाकडून. बसून मारलाय फटका. गॅप मध्ये पुन्हा एकदा. नो चान्स ऑफ द लॉंग ऑन. बॉल चालला एका टप्प्यानं सीमा पार. आणखीन एक चौकार. सहा 4.4 15 धावा धाव फलकावरती. 4 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 15 लागल्यात. आर्यन नाईकची चांगली बॅटिंग. इथे फटका फसलाय. आता चान्स आहे. प्रियांशु गरत पोहोचला बॉल खाली. ही संधी सोडणार नाहीये. मुख्य विकेट. मागच्या मॅच मध्ये परेश ठाकूरला बाद केलं आणि या मॅच मधल्या आर्यन नाईकची विकेट रोहित गरतनं पटकावले. 15 या धाव संख्येवरती पहिला धक्का लागला टीम बामण डोंगरीला. धावा बनताना देखील पाहिल्या, परंतु ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटसाठी झालं रचण्यात आलं, ती विकेट रोहित गरतने फायनली पटकावली. फलंदाज आर्यन नाईकला त्यानं मैदानातून बाहेर काढलं. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल. क्रिश दाखल झाला. इनअप नंबर 3. मागच्या मॅच मध्ये सामनाच फिनिश करून निघाला, तो दाखल झाला. क्रिशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. शेवटचा बॉल आहे. रोहितचं षटक. सध्या 15 धावा जरूर बनल्यात, परंतु महत्वाची विकेट. इथे देखील वेगवान बॉल. जोरदार अपील करतायत सारे खेळाडू, परंतु अंपायर्सनं नाकारला. इथे डॉट बॉल येईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. विकेट मिळाली आर्यन नाईकची रोहितला आणि रोहितनं धावा खर्च केल्यात पहिल्या 6 बॉल मध्ये 15 धावा.
षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 15 लागल्यात. पवन येणारे 18 बॉल 50ची आवश्यकता. 18 बॉल मध्ये 50 धावा आता काढाव्या लागतील. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळतात प्रियांशूला आपण सध्या स्क्रीनवरती पाहते. 18 बॉल 50 धावेचं समीकरण हे फार महत्वाचं षटक राहील. रोहितनं विकेट जरूर मिळवून दिली पण तो आता टीम मधल्या ग्रामीण खेळाडूंना बॉलिंग करावी लागणार आहे. आयकॉनचं षटक समाप्त झालंय. आयकॉन आकाशनं बॅटिंग केली. रोहितनं त्याचं काम परफेक्ट निभावलं. विकेट्स त्यानं घेतले. आता 18 बॉल 50ची आवश्यकता. प्रियांशू येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. त्याच्यानंतर शेवटची मॅच असणार आहे सचिन स्मृती जासई संघाच्या विरोधात. विनर संघ खेळेल. 18ला 50 काढायचे आहेत. गोलंदाज तयार. प्रियांशूचा पहिला बॉल पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. एक धाव पडत पूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. 3 देखील बनवू शकतात दादा. हो 3 बनल्या देखील आणि पंचांचा इशारा नो बॉल. टोटल 4 धावा या बॉलवरती दिल्या जातील. खराब बॉल प्रियांशूचा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. इथे बॉल न फेकताच म्हणूया 4 धावा दिल्यात. स्कोरची गती आपण पाहता 19 वरती पोहोचली. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आदित्य पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण क्रिशला पाहताय. 19 वरती एक खेळाडू बाद. फ्रीटचा बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येता येणार. चांगली फिल्डिंग. एकच धाव. एकापेक्षा जास्तीचा आता काही नाहीये. एक सिंगल एका धावेनं धावफलकावरती 20 धावा. या टप्प्यावरती प्रियांशूला बॉलिंग करावी लागेल. ॲज अ बॉलर जेव्हा तुमच्यावरती तुम्हाला धावा डिफेंड करायच्या असतात डॉट बॉलची जास्त अपेक्षा तुमच्याकडून असते. सध्या 20 बनल्यात. पुढचा बॉल दुरून खेळलेत. फटका थोडासा दूर होता बॉल. क्षेत्ररक्षक पलटायत. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला आता गोळीच्या वेगाने बॉल निघाला. आता अडवणं कठीण राहिलंय. बॉल निघाला सीमा पार. 4 रन. धावेने धावफलक पुढे जाईल. धाव संख्या 24 वरती पोहोचली. चांगले बॅटिंग करतायत दोन्ही खेळाडू. सध्या पार्टनरशिप बनवण्याचं काम त्यांचं सुरू आहे. आयकॉनचं षटक निघालं परंतु त्याच्यानंतर आता या ओव्हरमध्ये धावा शोधताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 8 धावा प्रियांशूनं खर्च केल्यात. समोरच्या दिशेनं मारलाय. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेनं बॉल निघाला सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. दहिसर गावचा खेळाडू आहे आदित्य पाटील यांनी आपल्या गावाची ओळख सांगत असताना षटकार. होय चांगले बॅटिंग आता सध्या मागील 2 बॉलमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये सध्या स्कोर पोहोचलाय 30 वरती. 35 धावेची आवश्यकता. पहिल्या मॅचमध्ये हवा तितका प्रभाव आदित्य टाकू शकला नव्हता. मोठे फटके फार कमी प्रमाणात पाहायला मिळाले. आणखीन एक फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस बॉल सोडणार नाहीये आदित्य. लगातार दुसरा मोठा फटका. माहिती यूथ. षटकार. दोन बॉल 2 मोठे षटकार. एक चौकार आला. नो बॉल वरती 4 धावा मिळाल्या. एक सिंगल. हे षटक फार मोठं पाहायला मिळालंय. प्रियांशू घरतचा धाव फलकावरती 36 धावा लागल्यात आणि अवघ्या 29 धावेची आवश्यकता. खराब लाईन. खराब गोलंदाजी प्रियांशूची आणि त्याचा फायदा मिळाला बामणडोंगरी संघाला. अद्याप 2 बॉलचा आय थिंक खेळ शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ संपला. येणाऱ्या 14 बॉल मध्ये 29 धावा. हे समीकरण मैदानामध्ये मॅच जिंकण्यासाठी 14ला 29. कमी गतीचा बॉल. यावेळी अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 28ची आवश्यकता. 28 धावेची आवश्यकता. धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रियांशूचं षटक ही चर्चा केली. फुल टॉस आणखीन एक टाकलाय. आदित्य पाटीलनं बाट त्याची जरूर तुटली परंतु बॉल मात्र बाउंड लाईनच्या पलीकडे चाललाय. आणखीन एक षटकार.
प्रचंड पाहायला मिळाला. वेगानं फटके खेळण्याची ताकद आदित्य पाटीलकडे आहे. बॅटचा दांडा अक्षरशः तुटला परंतु फटका बाउंड्रीच्या बाहेरच पाठवलाय. मोडेन पण वाकणार नाही हे सांगत असताना बॅट्समन आदित्य पाटील चांगली बॅटिंग. 6-6-6 सध्या प्रियांशीच्या विरोधात 6चा पाडा सुरू ठेवला. लगातार 3 षटकार. स्कोर पोहोचला 43 वरती. आणखीन एक चौथा बॉल. 4 बॉल 4 षटकार आणि होत्याचं नव्हतं करून टाकले या ओव्हर मध्ये. सामनाच बदलून जणू काही टाकलाय की काय. आणखीन 6 धावा षटकार. बारा बॉल सामना जिंकण्यासाठी अवघ्या 16 धावेची आवश्यकता. आर्यन नाईकची विकेट मिळाली जरूर परंतु का कदाचित सार्थक घरत यायला हवा होता का हा प्रश्न आता सध्या एकमेकाला विचारत असतील खेळाडू. प्रियांशू वरती विश्वास दाखवला आणि त्याची गोलंदाजी महागडी ठरली. या मागील मॅच मध्ये सार्थकनं तेवढ्या रन्स दिल्या नव्हत्या. 17 धावा त्याच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या. कदाचित या मॅच मध्ये त्यानं गोलंदाजी करायला हवी होती हा प्रश्न सध्या त्यांचे पाठीराखे विचारतात. 12 बॉल धाव मॅच जिंकण्यासाठी फक्त 16 धावेची आवश्यकता. आर्यन येताना पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडू आणि 16 धावेचं समीकरण. इथे फटका फसला. शॉर्ट पिच बॉल. कॅचची संधी. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न. रन्स मिळेल एक सिंगल. 11 बॉल 15 धावेची आवश्यकता. चला सचिन स्मृती जासईचे कर्णधार आपण सज्ज व्हा. पुढच्या मॅच मध्ये आजच्या दिवसातील रन स्कोरर करण मडवी पुन्हा एकदा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चैतन्य पाटील आयकॉन त्याची बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. इथून कुठला संघ जाईल इथे पंच वळले जरूर. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी दिला. एक एक्स्ट्रा रन. 14ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 11 बॉलमध्ये फक्त 14चं समीकरण. रोहितनं विकेट घेतल्यानंतर असं वाटलं की सामना रफ अँड टफ बनेल कारण आर्यन नाईकची विकेट होती परंतु ते घडलंच नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू. एक्स्ट्रा रन. धावा चांगल्या बनवल्या आकाश पाटीलनं. 60-65 रन्स. ॲज अ आयकॉन एखाद्या मुख्य खेळाडूची विकेट पडल्यानंतर त्या 65 धावा कठीण बनवण्याची जिम्मेदारी गोलंदाज स्वीकारू शकले नव्हते. चान्स होता मी तर म्हणेल पण तिथे आणखीन एक नो बॉल. आणखीन एक खराब गोलंदाजीचं उदाहरण. आर्यन बॉलिंग करतायत. लाईन लेंथ फार महत्वाचे. रबर बॉलमध्ये तुम्ही टर्न करताय तर तुम्हाला दिशा देण्यासाठी टप्पा तुम्हाला पकडावा लागतो. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं फुल टॉस बॉल. लगातार जवळजवळ 5 षटकार मारलेत आदित्य पाटीलनं. लगातार 5 षटकार. विक्रम आदित्य पाटील करतील का. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याची संधी आदित्य पाटीलला. इथे फटका उंच गेलाय. लांब नाहीये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. कॅचची संधी. कॅच सोडला. ड्रॉप झालाय कॅच. 1-2 धावा पलत पूर्ण केल्या. 3रा धावेचा प्रयत्न केलाय कृष्णा आणि पाहता पाहता इथे 1 रन शॉर्ट आहे. चला 1 रन शॉर्ट आहे. धावा मिळतील 2. 61 बनल्यात. आणखीन 4ची आवश्यकता. जासई टीमच्या कर्णधारला आपण आमंत्रित करूया. त्याच्यानंतर शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला जासई संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात सध्या जवळजवळ स्पष्ट आहे चित्र. बामण डोंगरीनं बाजीच मारले. सामन्यामधला प्रवास सोपा राहिला. 61 बनल्यात. 3रं षटक सुरू आहे आणि फक्त 4ची आवश्यकता. तो देखील खराब बॉल. खराब बॉल. सामना जिंकला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटच्या मॅच साठी दाखल झालाय बामण डोंगरी संघ. वेल प्लेड. चला बामण डोंगरी टीमचे कर्णधार आणि जासई संघाचे कर्णधार आपण त्वरित या आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नऊ चेंडू 39 धावा काढणारा आदित्य पाटील दहिसरचा खेळाडू ठरलाय सामनावीर. चला आदित्य पाटीलला आपण आमंत्रित करूया. 5 षटकार त्यानं मारले. बाट तुटल्यानंतर देखील तो बॉल सीमा पार गेला. 5 लगातार षटकार. आपण आमंत्रित करूया आदित्य पाटीलला ज्याला सामनावीरच्या ट्रॉफीने आपण सन्मानित करणार आहोत.